नमस्कार. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूसमधील बी ए भाग 2च्या विद्यार्थ्यांचं आजच्या सहकार विषयाच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत. आपण मिश्र अर्थव्यवस्था किंवा जगातल्या वेगवेगळ्या प्रचलित अर्थव्यवस्था, विशेषतः त्यामध्ये भांडवलशाही, समाजवाद आणि या दोन अर्थव्यवस्थांना सुवर्णमध्य साधणारी सहकारी व्यवस्था या संदर्भात सखोल चर्चा केल्यानंतर, विशेषतः जगातील दुसऱ्या महायुद्धानंतर ज्या देशांनी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे, तर या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सहकारी चळवळीचं काय योगदान आहे, काय भूमिका आहे, या संदर्भात चर्चा केल्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण भारतातल्या सहकारी चळवळीच्या विकासात सरकारची नेमकी भूमिका काय आहे किंवा सरकारची नेमकी भूमिका काय किंवा सरकार सहकारी चळवळीला कशा प्रकारची मदत करतं की ज्या माध्यमातून भारतामध्ये सहकारी चळवळीचा विकास झालेला आहे, या संदर्भात आपण आजच्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. तर त्याच्यामध्ये सहकारी चळवळीच्या विकासात सरकारची भूमिका बघत असताना आपल्याला सहकारी चळवळीचा उगम आणि विकास याकडे थोडंसं लक्ष द्यावं लागेल की विशेषतः जागतिक पातळीवर ज्या वेळेला आपण चर्चा करतो त्यावेळेला सहकाराच्या संदर्भात आपण बघत असताना सहकार ही मानवाची उपजत प्रेरणा आहे. ती काय कुणाची निर्मिती केलेली व्यवस्था नव्हे, तर या उपजत प्रेरणेच्या माध्यमातून व्यक्तीच्या या उपजत प्रेरणेचा वापर समाजाच्या विकासासाठी करण्याची जी संकल्पना आहे त्यालाच आपण आधुनिक सहकार चळवळ असं म्हणतो. तर या आधुनिक सहकारी चळवळीचा उगम 1844च्या रॉसडेलच्या स्थापनेतून झाला आणि त्यानंतर इंग्लंडबरोबर जगातल्या वेगवेगळ्या देशामध्ये ही सहकार चळवळ विकसित होत गेली. आज आपण जर बघितलं तर जगातला असा एकही देश नाही की ज्या देशामध्ये सहकारी संस्थांचं अस्तित्व नाही, किंबहुना अनेक देशामध्ये आज त्या देशांच्या आर्थिक व्यवस्थेचा एक अविभाज्य भाग म्हणून सहकारी चळवळ वेगवेगळ्या देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये काम करत आहे. अर्थात हा जो सहकारी चळवळीचा विकास झालेला आहे तो प्रामुख्यानं लोकांच्या एकत्र येण्यातून सहकारी चळवळीचा विकास झालेला आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या देशामधल्या असणाऱ्या सरकारांनी, वेगवेगळ्या देशातल्या असणाऱ्या व्यवस्थांनी त्या ठिकाणी त्या देशातल्या सहकारी चळवळीच्या विकासामध्ये अत्यंत असं मोलाचं योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यातूनच या सहकार चळवळीचा विकास जगभर आपल्याला झालेला दिसून येतो. विशेषतः विकसनशील देशाचा जर आपण विचार केला तर स्वातंत्र्य काळामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेले हे जे बहुतेक देश आहेत त्या देशांनी कुठल्याही प्रकारची एक अर्थव्यवस्था न स्वीकारता मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था स्वीकारली आणि या मिश्र स्वरूपाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थांचे जे दोष आहेत ते दोष दूर करण्यासाठी तिसरी व्यवस्था म्हणून सहकारी चळवळीचा स्वीकार या बहुतांशी मिश्र अर्थव्यवस्थांच्या देशामध्ये करण्यात आलेला दिसून येतो आणि त्यामुळंच त्या देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये सरकारनं या सहकारी क्षेत्राच्या स्थापनेला, सहकारी क्षेत्राच्या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांना वेगवेगळ्या प्रकारची मदत ही शासनानं सातत्यानं केलेली आहे आणि त्यामुळंच या विशेषतः विकसनशील देशामध्ये जो सहकारी चळवळीचा विकास झालेला आहे तो विकास होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका ही सरकारनं बजावलेली आपल्याला दिसून येते. आता त्या दृष्टीनं या सहकारी चळवळीच्या विकासात सरकारचं योगदान त्या ठिकाणी सांगत असताना आपल्याला समाजामध्ये दोन प्रकारचे प्रवाह त्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात की ज्याच्यामध्ये सरकार ही एक स्वायत्त संस्था आहे आणि सहकार ही एक स्वतंत्र व्यवस्था आहे. त्यामुळं सरकारनं सहकारी चळवळीला मदत करावी की नाही या बाबतीत जागतिक पातळीवर आपल्याला दोन प्रकारचे मतप्रवाह दिसून येतात. त्याच्यामध्ये एक मतप्रवाह असा आहे की सरकारनं सहकारी चळवळीला मदत करू नये तर पाठिंबा द्यावा, अशा प्रकारचा विचारप्रवाह आपल्याला विकसित देशामध्ये दिसतो. कारण विकसित देशामध्ये उत्पादन, वितरण आणि सेवा किंवा अर्थव्यवस्थांचा विकास हा फार मोठ्या प्रमाणात झालेला असतो. लोकांची प्रगल्भता त्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात असते आणि अशा वेळेला मग लोक आपल्या दैनंदिन अडचणी, आपल्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी स्वतः स्वेच्छेनं त्या ठिकाणी एकत्र येतात, सहकारी संस्था स्थापन करतात आणि त्या माध्यमातून सहकारी संस्था चालवण्याचा प्रयत्न स्वतःच्या माध्यमातून करतात. त्या ठिकाणी त्या लोकांना सरकारनं सहकारी चळवळीमध्ये हस्तक्षेप करावा अशी त्यांची भूमिका असत नाही. कारण सरकार ज्या वेळेला एखाद्या संस्थेमध्ये हस्तक्षेप करतं, व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करत असतं त्यावेळेला सरकारचे गुणदोष त्या व्यवस्थेमध्ये येत असतात आणि त्याचा तोटा हा त्या व्यवस्थेला होत असतो आणि त्या दृष्टीनं सहकारी क्षेत्रामध्ये सरकारचा जो सहभाग आहे त्या सहभागाच्या संदर्भात विशेषतः विकसित देशामध्ये अशा प्रकारचा मतप्रवाह निर्माण होतो की सरकारनं सहकारी क्षेत्राला
कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये, सरकारनं कुठल्याही प्रकारची मदत करू नये, तर सहकारी अर्थव्यवस्थेला किंवा सहकारी क्षेत्राला सरकारनं आपला पाठिंबा द्यावा. विशेषतः सरकारचं जे अर्थव्यवस्थेच्या संदर्भातलं काम आहे की कायदेशीर व्यवस्था निर्माण करणं, तर तेवढं कायदेशीर पाठबळ हे सरकारनं सहकारी संस्थांच्या विकासासाठी निर्माण करून द्यावं. इतर कुठल्याही बाबतीमध्ये सरकारनं हस्तक्षेप करू नये. अनेक देशामध्ये तर अनेक अर्थशास्त्रज्ञ विकसनशील देशामध्ये असं म्हणतात की सरकारनं जरी सहकारी चळवळीला मदत देऊ केली तरी ती आम्ही घेणार नाही, कारण त्या मदतीचे अनेक परिणाम त्या संस्थावरची होणार असतात. किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की सरकार ज्या ज्या ठिकाणी मदत करतं त्या ठिकाणी सरकार ही परिणामसुद्धा त्या संस्थांच्यावर मोठ्या प्रमाणात होत असतात. आणि त्या दृष्टीनं विकसित देशामध्ये अशा प्रकारचं धोरण ठेवण्यात आलेलं किंवा मतप्रवाह आहे की सहकारी चळवळ ही लोकांची चळवळ आहे, ती लोकांनी चालवावी, लोकांनी वाढवावी, लोकांनी त्याच्यामध्ये विकास करावा, सहभाग घ्यावा. सरकारनं या सहकारी चळवळीच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करू नये. तर हा एक मतप्रवाह आपल्याला सहकार चळवळीच्या बाबतीत सरकारच्या मदतीचा आपल्याला सांगता येतो. या उलट दुसऱ्या बाजूला जे विकसनशील देश आहेत, विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर जे देश स्वतंत्र झालेले आहेत, त्या देशांच्याकडे जर बघितलं तर त्या देशामध्ये असं म्हटलं जातं की सहकार चळवळ ही लोकांची चळवळ आहे आणि सरकार हे लोकांच्यासाठी असतं. बहुतांशी सरकारांनी सामाजिक कल्याणाची भूमिका स्वीकारलेली आहे आणि त्यामुळं या सामाजिक कल्याणाच्या भूमिकेचा स्वीकार जर करायचा असेल तर सरकारनं सामाजिक कल्याणाच्या भूमिकेतून स्थापन झालेली ही जी सहकार चळवळ आहे, या सहकारी चळवळीच्या विकासामध्ये सर्वतोपरी मदत केली पाहिजे. कारण विकसनशील देशांची जर आपण अवस्था विचारात घेतली तर यातले बहुतांशी देश हे वर्षानुवर्ष गुलामगिरीमध्ये राहिलेले देश आहेत. दुसरं महत्त्वाचं म्हणजे या देशांची लोकसंख्या प्रचंड आहे, त्याबरोबर दारिद्र्य, अशिक्षितपणा, उत्पन्नाचं असमान वाटप किंवा उत्पन्नाची कमतरता, भांडवलाची कमतरता, अशा प्रकारच्या अनेक समस्या या देशांच्या अर्थव्यवस्थामध्ये आहेत. आणि अशा वेळेला या देशातल्या सर्वसामान्य गरीब लोकांनी स्थापन केलेल्या सहकारी संस्थांनी स्वतःचं विकसित व्हावं, स्वतःचं भांडवल स्वतः गोळा करावं, स्वतःच्या संस्था स्वतः चालवाव्यात, अशा प्रकारचा जर विचार केला तर त्या ठिकाणी ते व्यवहारात शक्य असत नाही. अशा वेळेला मग शासनाचं काम ही सर्वसामान्य लोकांचं रक्षण करणं आहे, सर्वसामान्य लोकांचं कल्याण करणं आहे आणि सहकारी चळवळ ही सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी निर्माण झालेली असल्यामुळं या दोन्हीही संस्थांचं उद्देश एकच आहे. आणि त्यामुळं तो उद्देश जर या सहकारी संस्थांचा साध्य व्हायचा असेल तर अशा विकसनशील देशामध्ये विशेषतः शासनानं सहकारी चळवळीच्या विकासामध्ये सर्वतोपरी सहभागी व्हायला पाहिजे की ज्यामुळं सहकारी चळवळीचा विकास होईल आणि सहकारी चळवळीचा विकास झाला की देशातल्या सर्वसामान्य लोकांचा विकास त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होऊ शकेल. आणि त्या अर्थानं देशातल्या सर्वसामान्य लोकांचा आर्थिक विकास करण्यासाठी सहकारी चळवळ निर्माण झालेली असल्यामुळं या चळवळीच्या विकासामध्ये सहकारी चळवळीच्या विकासात शासनानं आपला प्रत्यक्ष सहभाग नोंदवला पाहिजे. सर्वतोपरी मदत या सहकारी संस्थांना शासनानं केली पाहिजे, अशा प्रकारचा एक विचार प्रवाह या विकसनशील देशामध्ये आपल्याला असलेला दिसून येतो. आता या प्रकारचा विचार प्रवाह विचारात घेतल्यानंतर भारतासारख्या देशामध्ये आपण जर बघितलं तर भारत हा विकसनशील देश आहे. वर्षानुवर्ष जवळजवळ 750 वर्ष गुलामगिरीमध्ये काढलेल्या या देशाला स्वातंत्र्य मिळून आत्ता कुठंतरी 50-50 वर्ष झालेली आहेत. तर अशा वेळेला या देशाचा आर्थिक विकास करायचा असेल, विशेषतः लोकसंख्या बघितली, गरिबी बघितली, आर्थिक दारिद्र्यता विचारात घेतली, तर या सर्वसामान्य दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या लोकांचा किंवा गरीब लोकांचा आर्थिक विकास करायचा असेल तर तो एकटा शासनाच्या सहकार्यानं होणं शक्य नाही. तर त्याच्यासाठी या सर्वसामान्य लोकांनी स्थापन केलेल्या ज्या सहकारी संस्था आहेत, या सहकारी संस्थांच्या माध्यमातून शासन अशा लोकांचा विकास मोठ्या प्रमाणात करू शकतं. आणि अशा वेळेला भारतासारख्या विकसनशील देशामध्ये शासन सहकारी चळवळीच्या विकासाबाबत कोणती भूमिका घेऊ शकतं किंवा शासनाला कोणत्या बाबतीत भूमिका घेता येऊ शकते सहकारी चळवळीच्या विकासाच्या बाबतीत, तर ती भूमिका शासनाची नेमकी कुठली आहे, तर ती भूमिका आपल्याला पहिल्यांदा विचारात घ्यायला लागेल. आणि त्यानंतर शासन सहकारी चळवळीला कोणकोणत्या प्रकारे मदत करतं याचाही विचार आपल्याला करता येऊ शकेल. तर याच्यामध्ये सहकारी चळवळीच्या विकासामध्ये शासनाची भूमिका कुठल्या मार्गाने असू शकते, तर त्यातला पहिला मार्ग आहे तो म्हणजे कायदेशीर तरतुदी आहेत की शासन सहकारी चळवळीला वेगवेगळ्या प्रकारचे पोषक असे कायदे करू शकतं आणि या पोषक अशा कायद्यांच्या माध्यमातून शासन सहकारी चळवळीच्या विकासाची भूमिका घेऊ शकतं. की शासनामध्ये जर कायदे एखाद्या सहकारी संस्थांचा विकास व्हायचा असेल, एखाद्या
व्यवस्थेचा विकास व्हायचा असेल तर त्यासाठी आवश्यक असणारे कायदे हे त्या चळवळीच्या विकासाला पोषक असे असावे लागतात आणि हे कायदे करण्याचं काम सरकार करत असतं. आणि या सरकार कायद्याच्या माध्यमातून किंवा कायदेशीर तरतुदीच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा कायदा सहकारी चळवळीसाठी तयार करू शकतं आणि त्यातून सहकारी चळवळीला आर्थिक मदत त्या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर सहकारी संस्था या गरिबांच्या संस्था आहेत, सर्वसामान्य लोकांनी स्थापन केलेल्या संस्था आहेत. आपण सहकाराची व्याख्याच बघितलेली आहे की समाजातील आर्थिक दुर्बल घटकांनी स्वेच्छेनं एकत्र येऊन संयुक्तपणे कार्य करण्यासाठी स्थापन केलेले हे संघटन आहे आणि त्यामुळं अशा संयुक्तपणे काम करणाऱ्यासाठी स्थापन केलेल्या या आर्थिक दुर्बलांचं जे संघटन आहे ते जर आर्थिकदृष्ट्या सबल व्हायचं असेल तर अशा सहकारी संस्थांना त्यांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये आवश्यक असणारी आर्थिक मदत ही शासन सहकारी चळवळीला करू शकतं आणि त्या दृष्टीनं या आर्थिक मदतीची भूमिकासुद्धा शासनाला घेता येऊ शकते, जेणेकरून त्यामध्ये जे खेळतं भांडवल आहे ते खेळतं भांडवल या संस्थांना शासनाच्या माध्यमातून मिळू शकतं. त्यानंतर भाग भांडवलातील मदत हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे की कुठलीही व्यवस्था चालवायची असेल तर त्या व्यवस्थेला 2 प्रकारचं भांडवल लागतं. एक म्हणजे स्थिर भांडवल आणि दुसरं खेळतं भांडवल. खेळतं भांडवल सहजासहजी उपलब्ध करता येऊ शकतं, परंतु जे स्थिर भांडवल आहे ज्याला आपण भाग भांडवल असं म्हणतो, तर असं भाग भांडवल हे दीर्घ कालावधीसाठी असतं आणि ते मोठ्या प्रमाणात लागतं. तर अशा वेळेला हे दीर्घ मुदतीचं जे भाग भांडवल आहे, विशेषतः भाग भांडवल आहे, त्या भाग भांडवलामध्ये सुद्धा शासन काय करू शकतं, मदत करण्याची भूमिका घेऊ शकतं आणि त्या माध्यमातून सहकारी चळवळीला मदत करू शकतं. त्याचबरोबर शासन सहकारी चळवळीला विविध मार्गानं सवलती देऊ शकतं. विशेषतः वेगवेगळे जे कायदे आहेत त्या कायद्यामध्ये जे वेगवेगळे कर आहेत त्या करामधनं सवलत मिळवता येऊ शकते. रजिस्ट्रेशन ॲक्ट असेल, स्टॅम्प ड्युटी ॲक्ट असेल, यासारख्या वेगवेगळ्या करातून या सहकारी संस्थांना अप्रत्यक्ष मदत या सहकारी संस्थांना शासन करू शकतं. त्याचबरोबर पोषक धोरणाचा स्वीकार हा सुद्धा एक भूमिका शासनाची सहकारी चळवळीच्या मदतीच्या बाबतीत असू शकते की शासनाच्या माध्यमातून जे धोरण स्वीकारलं जातं ते धोरण कशा पद्धतीचं आहे त्या पद्धतीवर किंवा त्यावर त्या क्षेत्राचा विकास अवलंबून असतो. सहकारी चळवळीच्या विकासाबाबतीत शासनानं जर पोषक धोरणाचा स्वीकार केला, चांगल्या प्रकारच्या धोरणाचा, प्रगतशील धोरणाचा स्वीकार केला तर निश्चितच अशा सरकारी धोरणाच्या माध्यमातून सहकारी चळवळीचा विकास मोठ्या प्रमाणात साधता येऊ शकतो आणि त्या दृष्टीनं सरकारनं पोषक धोरणाचा स्वीकार करणं ही भूमिका सहकारी चळवळीच्या विकासात शासन घेऊ शकतं. त्याचबरोबर व्यवस्थापकीय सहाय्य, सहकारी संस्था ह्या आर्थिक संस्था आहेत आणि कुठलीही आर्थिक संस्था चांगल्या पद्धतीनं चालायची असेल तर त्या संस्थांचं व्यवस्थापन चांगलं असलं पाहिजे आणि व्यवस्थापन चांगलं चालण्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. असं कुशल मनुष्यबळ हे सहकारी संस्थांच्याकडे उपलब्ध असत नाही, तर अशा वेळेला शासनाकडं जे हे कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे त्या मनुष्यबळाचा वापर सहकारी संस्थांच्या विकासासाठी शासन करण्याची भूमिका घेऊ शकतं आणि त्यामध्ये या सहकारी संस्थांना व्यवस्थापकीय सहाय्य उपलब्ध करून शासन देऊ शकतं. ती ही भूमिका शासनाला घेता येऊ शकते. त्यानंतर विविध समित्यांच्या नियुक्तीच्या माध्यमातून सुद्धा शासन सहकारी चळवळीच्या संदर्भात भूमिका घेत असतं की सहकारी चळवळ ही समाजाची चळवळ आहे आणि ही समाजाची चळवळ चालवत असताना या चळवळीच्या विकासामध्ये अनेक प्रकारचे अडथळे येत असतात, अनेक समस्या निर्माण होत असतात. तर अशा समस्यांच्या सोडवणुकीसाठी आणि त्यावर उपाययोजनेसाठी तज्ज्ञ व्यक्तींच्या वेगवेगळ्या प्रकारच्या विविध समित्या शासन या सहकारी चळवळीच्या विकासासाठी नेमू शकतं आणि अशा समित्यांची नियुक्ती करून सहकारी चळवळीच्या विकासामध्ये शासन मदत करू शकतं. त्यानंतर शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या सोयी हाही शासनाच्या भूमिकेचा एक भाग आहे की शासन सहकारी चळवळीला विविध प्रकारच्या सहकारी चळवळीमध्ये काम करणारे जे कर्मचारी वर्ग आहे, जे सभासद आहेत, संचालक आहेत, या सर्वांना सहकाराचं शिक्षण आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात भूमिका घेऊ शकतात आणि त्या दृष्टीनं आवश्यक असणारी व्यवस्था ही शासनाच्या माध्यमातून करता येऊ शकते आणि त्यातून सहकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकाराचं शिक्षण आणि प्रशिक्षण हे सहकारी चळवळीच्या माध्यमातून देता येणं शासनाला शक्य होऊ शकतं. ही शासनाची एक भूमिका आपल्याला सांगता येते. त्याचबरोबर निधीची स्थापना हा सुद्धा एक शासनाच्या सहकारी चळवळीच्या मदतीच्या भूमिकेसंदर्भात आपल्याला सांगता येतं की सहकारी संस्था या आर्थिक संस्था आहेत आणि आर्थिक संस्थांना मोठ्या प्रमाणात भांडवल आवश्यक असतं. अर्थात असं भांडवल संपूर्णच्या संपूर्ण सरकारला एका वेळेला पुरवता येणं शक्य येत नाही किंवा सहकारी संस्थांना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावं लागतं. अशा अडचणींमधून तोंड देत असताना सहकारी संस्थांना अनेक प्रकारे
आर्थिक नुकसानीला तोंड द्यावं लागतं. तर अशा आर्थिक नुकसानी भरून काढण्यासाठी शासनानं सहकारी चळवळीसाठी विशिष्ट अशा प्रकारचे निधी निर्माण करावेत आणि या निधीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पैसा एकत्र करावा व अडीअडचणीच्या काळात सहकारी संस्थांना त्या ठिकाणी आवश्यक असणारा निधी या वेगवेगळ्या निधीच्या स्थापनेतून उपलब्ध करून द्यावा व त्यातून सहकारी संस्थांचं होणारं नुकसान भरून काढण्याची व्यवस्था करावी, अशा प्रकारची भूमिकासुद्धा शासन सहकारी चळवळीच्या मदतीच्या संदर्भात घेऊ शकतो. त्याचबरोबर याशिवाय इतरही अनेक प्रकारे सहाय्य शासन सहकारी चळवळीला मोठ्या प्रमाणात करू शकतं. विशेषतः त्याच्यामध्ये याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये विशेषतः पायाभूत सुविधांचा विकास करणं, त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये सहकारी संस्थांना आवश्यक असणारी जी देखरेख आहे, लेखापरीक्षण आहे, या प्रकारच्या कार्यामध्ये मदत करणं. तर अशाही वेगवेगळ्या प्रकारचे मदत शासन सहकारी चळवळीला मदतीची भूमिका या माध्यमातून शासन घेऊ शकतं. एकंदर शासन सहकारी चळवळीला कोणकोणत्या प्रकारची मदत करू शकतं किंवा कोणकोणत्या मार्गानं किंवा मदत करण्याची भूमिका कशा पद्धतीने घेऊ शकतो याचा विचार केल्यानंतर प्रत्यक्षात शासन सहकारी चळवळीला कोणकोणत्या मार्गाने मदत करू शकतं किंवा शासनाच्या सहकारी चळवळीच्या विकासासाठीच्या मदतीचे कोणते मार्ग आहेत ते मार्ग आपल्याला विचारात घ्यावे लागेल. आणि त्याच्यामध्ये पहिला मार्ग आहे तो म्हणजे शासन सहकारी चळवळीला कायदेशीर मदत देऊ शकतो. की सहकारी संस्था या समाजाच्या संस्था आहेत आणि या संस्थांना जर कायदेशीर अस्तित्व उपलब्ध करून द्यायचं असेल तर त्याच्यासाठी स्वतंत्र असे कायदे शासनाच्या माध्यमातून करता येऊ शकतात आणि असे कायदे करून शासन सहकारी चळवळीला मदत करत असतं. विशेषतः आपण जर भारताचं उदाहरण घेतलं तर 1904चा कायदा, 1912चा कायदा, 1919चा कायदा आणि त्यानंतर वेगवेगळ्या राज्यांनी आपापल्या राज्यामध्ये केलेले सहकाराचे कायदे आणि अगदी अलीकडच्या काळात आपण बघितलं तर घटनादुरुस्ती करून जो मॉडेल ॲक्ट भारत सरकारनं सहकारी संस्थांच्यासाठी 2014 साली निर्माण केलेला आहे. तर अशा प्रकारचे वेगवेगळे कायदेशीर मदत, कायदेशीर सहाय्य वेगवेगळ्या कायद्यांच्या निर्मितीच्या माध्यमातून शासन सहकारी चळवळीला करू शकतो. त्यानंतर दुसरा मार्ग आहे तो म्हणजे आर्थिक सहाय्य आहे की शासन सहकारी चळवळीला वेगवेगळ्या प्रकारची आर्थिक मदत, विशेषतः खेळत्या भांडवलासाठी जो पैसा सहकारी चळवळीला आवश्यक असतो, संस्थांना आवश्यक असतो, तर हा खेळतं भांडवल हे शासन कर्ज रूपानं विशेषतः अल्पमुदती, मध्यमुदती पतपुरवठ्याची रचना शासनाने निर्माण केलेली आहे आणि त्या रचनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्थांना आर्थिक मदत शासन देऊ शकतं आणि त्यातून सहकारी चळवळीच्या विकासाला मदत करू शकतं. त्यानंतर भाग भांडवलातील भागीदारी हाही एक महत्त्वाचा भाग आहे की सहकारी संस्था या आर्थिक संस्था आहेत आणि आर्थिक संस्था कुठल्याही भांडवलाच्या शिवाय जगू शकत नाहीत आणि त्यामुळं सहकारी क्षेत्रातील संस्था या उत्पादन, वितरण आणि सेवा अशा तिन्ही क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळं या तिन्ही क्षेत्राला आवश्यक असणारं भांडवल उभारणं सहकारी संस्थांना शक्य होत नाही, कारण त्या गरिबांच्या संस्था आहेत. तर अशा वेळेला शासन या सहकारी संस्थांच्या भाग भांडवलामध्ये स्वतः सहभागी होऊ शकतं, एक भागीदार बनू शकतं आणि त्यातून शासन सहकारी चळवळीला मोठ्या प्रमाणात भांडवल पुरवतं की ज्या भांडवल पुरवण्यामुळं सहकारी संस्था मोठ्या प्रमाणात उत्पादनाचं कार्य हाती घेऊ शकतात आणि त्यातून समाजाचा विकास त्या ठिकाणी करू शकतात. त्यानंतर सरकारी अनुदान हा सुद्धा एक सरकारच्या मदतीचा मार्ग आहे की शासन सहकारी संस्थांना वेगवेगळ्या प्रकारची अनुदानं ही देऊ शकतं आणि त्या अनुदानाच्या माध्यमातून सहकारी संस्थांना मदत करत असतं. की विशेषतः सहकारी संस्था या समाजाच्या हिताच्या दृष्टीनं काम करणाऱ्या संस्था असल्यामुळं या संस्थांचा विकास झाला तर आपोआप समाजाचा विकास होऊ शकतो आणि त्या दृष्टीनं सरकारची जी अनेक प्रकारची कार्य आहेत ती कार्य सहकारी संस्था करत असतात आणि त्यामुळं सरकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला जो खर्च करावा लागतो तो खर्च अनुदान रूपामध्ये सरकार सहकारी संस्थांना देत असतं आणि सरकारी योजनांची अंमलबजावणी सहकारी संस्थांच्या माध्यमातून करण्याचं धोरण शासन घेत असतं. अशा वेळेला शासन सहकारी संस्थांना दोन प्रकारची अनुदानं देतं. एक म्हणजे व्यवस्थापकीय अनुदान की ज्याच्यामध्ये सहकारी संस्था चांगल्या पद्धतीनं चालाव्यात, चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम करावं याच्यासाठी दैनंदिन खर्च त्यांचे चालण्यासाठी जे अनुदान दिलं जातं त्याला व्यवस्थापकीय अनुदान असं म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर सरकारचे काही विशिष्ट असे प्रकल्प असतात की ज्या प्रकल्पांची उभारणी सहकारी संस्थांच्या माध्यमातून केली जाते किंवा प्रकल्पाची अंमलबजावणी सहकारी संस्थांच्या माध्यमातून केली जाते. तर अशा प्रकल्पांच्या उभारणीसाठी सुद्धा शासन सहकारी संस्थांना वेगवेगळ्या प्रकारची अनुदानं देत असते, त्याला प्रकल्प अनुदान असं म्हटलं जातं. तर या अनुदानाच्या माध्यमातून सुद्धा शासन सहकारी संस्थांना मदत करू शकते. त्यानंतर जोखीमयुक्त निधीतील सहभाग हा सुद्धा एक शासनाच्या मदतीचा मार्ग आहे
की सहकारी संस्था या सर्वसामान्य लोकांना कर्ज देत असतात, सर्वसामान्य लोकांच्यासाठी काम करत असतात. अर्थात असं काम करत असताना अनेक वेळेला सहकारी संस्थांना समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा करावा लागतो. अर्थात असा कर्ज पुरवठा हा जोखमीचा युक्त असला तरीसुद्धा असाच कर्ज पुरवठा करणं सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी आवश्यक असतं. तर अशा वेळेला अशी जो जोखीमयुक्त निधी आहे, तर या जोखीमयुक्त निधीमध्ये शासनानं जर सहभाग नोंदवला तर त्या माध्यमातून शासन अशा सहकारी संस्थांच्या माध्यमातून या जोखीमयुक्त निधीमध्ये सहभाग घेतं आणि त्यातून या जोखीमयुक्त निधीची उभारणी करून त्या निधीतून सहकारी संस्थांना मोठ्या प्रमाणात पतपुरवठा त्या ठिकाणी केला जाऊ शकतो आणि तोही एक मदतीचा मार्ग म्हणून सांगता येतो. त्यानंतर शासन वेगवेगळ्या प्रकारच्या करविषयक सवलती सहकारी संस्थांना देत असतं आणि त्यातून सहकारी चळवळीला अप्रत्यक्षरित्या मदत करत असतं. विशेषतः सहकारी संस्था या गरिबांच्या संस्था आहेत. अशा संस्थांना नोंदणी फी असेल, ज्याला रजिस्ट्रेशन फी म्हणतो, टॅक्स म्हणतो आपण, त्यानंतर व्यवहार करण्याच्या संदर्भातले जे मुद्रांक कायदा आहे, स्टॅम्प ड्युटी आहे, तर स्टॅम्प ड्युटी असेल, मुद्रांक शुल्क असेल, रजिस्ट्रेशन फी असेल, अशा विविध इन्कम टॅक्स असेल, अशा विविध प्रकारच्या करांच्या विषयक सवलती शासन सहकारी संस्थांना देत असतं आणि त्या माध्यमातून सहकारी चळवळीला मदत करत असलेलं दिसून येतं. आणि शेवटचा मार्ग आहे तो म्हणजे सरकारची हमी. शासन सहकारी चळवळीला वेगवेगळ्या प्रकारच्या हमी देत असतं. विशेषतः सहकारी संस्थांनी वेगवेगळ्या बँकांच्याकडून कर्ज जर घेतली तर अशा कर्जाला शासन हमी देतं आणि अशी कर्ज जर सहकारी संस्थांनी फेडली नाही तर शासनाच्या वतीनं अशी कर्ज ही सरकारला दिली जातात, ती सहकारी संस्थांना दिली जातात आणि त्या सरकारच्या कर्जाची हमी शासन घेत असतं. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कर्जांना हमी देणं, थक हमी देणं या माध्यमातून सरकार सहकारी चळवळीला मदत करू शकतं. तर या पद्धतीनं हे वेगवेगळे मार्ग सहकारी संस्थांच्या मदतीचे मार्ग म्हणून आपल्याला सहकारी संस्थांच्या संदर्भात सांगता येतील. तर या वेगवेगळ्या मार्गाच्या माध्यमातून शासन सहकारी चळवळीला मदतीची भूमिका घेऊ शकतं आणि त्या वेगवेगळ्या मार्गातून मदत प्रत्यक्ष करत असतं. तर या पद्धतीनं शासनाच्या सहकारी चळवळीच्या विकासाचे मार्ग कुठले आहेत हे मार्ग आपण या ठिकाणी विचारात घेतलेले आहेत. या ठिकाणी आपण थांबूया. आजच्या टॉपिकमध्ये आपण शासनानं सहकारी चळवळीला मदत का करावी, मदतीच्या संदर्भातले कोणकोणते भूमिका आहेत, कोणकोणते पतप्रवाह आहेत याची चर्चा आपण केलेली आहे. त्याचबरोबर शासन सहकारी चळवळीच्या विकासात कोणती भूमिका घेऊ शकतं त्या भूमिकांचा विचार आपण केलेला आहे आणि त्याचबरोबर शासन सहकारी चळवळीला प्रत्यक्ष कशा प्रकारची मदत करत असतं, कोणकोणत्या मार्गाने मदत करत असतं की ज्याच्यामुळं सहकारी चळवळीचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे या संदर्भातली चर्चा आपण केलेली आहे. नेक्स्ट पिरियडला आपण शासनानं सहकारी चळवळीला मदत करत असताना त्या मदतीचे काही परिणाम सहकारी चळवळीवर होत आहेत का, तर त्या सहकारी चळवळीवरील शासनाच्या मदतीचे परिणाम आपण उद्याच्या तासाला विचारात घेणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.